लाडकी बहीण योजना नोव्हेंबर-डिसेंबर पैसे जमा होणार आहेत का? ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदत वाढ होणार आहे का? अंगणवाडी सेविका केवायसी करणार का? कागदपत्रे कोणकोणती जमा करावी लागणार? महिलांना ई-केवायसी करण्यासाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. नमस्कार, मी दीपाली गागरे आणि आज आपण लाडकी बहीण योजनेबद्दल भरपूर अशी माहिती या व्हिडिओमार्फत बघणार आहोत. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींनी, माता भगिनींनी मी जी व्हिडिओ टाकला होता की केवायसी कशी करायची, त्या व्हिडिओला मला कमेंट करून सांगितलं की मॅडम खूप जण व्हिडिओ बनवत आहेत, आम्हाला खरी अशी अधिकृत माहिती भेटत नाही आहे, तर कृपया तुम्ही एक व्हिडिओ बनवावं. त्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर पहिला प्रश्न आहे आपला की लाडकी बहीण योजना नोव्हेंबर-डिसेंबर पैसे जमा होणार का? तर मी सर्वांना सांगू इच्छिते की असं अधिकृत कोणीही सांगितलं नाही आहे की नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे जमा होतील. हो, एक अधिकृत माहिती आपल्याला भेटली आहे, तर ती कोणती? ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ होणार आहे. पण ती मुदतवाढ कशी होणार? त्याच्यासाठी लिंक ओपन करणार आहेत का? तर नाही. ज्या आपल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यामार्फत ही केवायसी केली जाणार आहेत. मग आता ह्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जाताना आपण कोणकोणती कागदपत्रे सोबत घेऊन जायचे आहेत? तर पहिलं आहे आपलं स्वतःचं आधार कार्ड, दुसरं आहे आपल्या वडिलांचा किंवा पतीचा आधार कार्ड, आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक आहे तो मोबाईल नंबर सोबत घेऊन जायचा आहे, तो मोबाईल सोबत घेऊन जायचा आहे. आता हे झाल्यानंतर मग अंगणवाडी सेविका खरंच केवायसी करणार आहेत का? कारण खूप अशा समाज माध्यमावरनं किंवा यूट्यूबवरनं असं समजतंय की अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांनी केवायसी करण्यास नकार दिला आहे. व पुढे काय होणार आता? केवायसी खरंच होईल का? तर अंगणवाडी सेविकांनी नकार देण्याचे कारण म्हणजे त्यांचा पगार थांबवलेले आहेत, त्यांचं मागचं काही मानधन थकलेलं आहे, त्यासाठी त्यांनी नकार दिला आहे. त्यांचं ते मानधन दिलं की ते काम त्या करतील. आणि ह्याचे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आदेशही देण्यात आले आहेत की लगेच हे काम सुरू करा. याच्यासाठी कॅम्पही लावण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. ही माहिती अधिकृत आहे, पण नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे येतील का ही माहिती काहीही अधिकृत अजून कळालेली नाही आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मग जानेवारीचे पैसेही अडकले जातील का? जर कदाचित जानेवारीचे पैसे याच महिन्यात टाकले गेले तर जानेवारीचेही पैसे त्या माझ्या लाडक्या बहिणींना किंवा माता भगिनींना येणार नाहीत. पुढच्या महिन्यापासून ज्या कोणी माता भगिनींची केवायसी राहिलेली आहे किंवा चुकलेली आहे त्यांनी हे डॉक्युमेंट जमा केल्यानंतर ते पैसे सुरळीत चालू होतील. मग आता ई-केवायसी करण्यासाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली जाईल का? हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. खूप लाडक्या बहिणी म्हणत आहेत की ऑनलाईनच लिंक ओपन करून द्या. तर ऑनलाईन लिंकबद्दलही अजून कोणीही अधिकृत असं माहिती दिलेली नाही. म्हणजे जसं की आपल्या लाडक्या आदितीताई तटकरे आहे, त्यांनीही याबद्दल काहीही सांगितलं नाही. त्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फतच केवायसी केली जाईल असं सांगितलं आहे. मग मैत्रिणींनो, तुम्हालाही असं वाटतंय का की केवायसी ही ऑनलाईनच व्हावी, की तुम्हालाही वाटतंय अंगणवाडी सेविकांमार्फतच ई-केवायसी केली जावी? मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतंय. धन्यवाद.